दिनांक 27 एप्रिल 2026 मध्ये प्रकाशित झालेली आदिवासी विकास विभागाअंतर्गत घेण्यात येणारी चौकीदार गट ड सरळ सेवा भरती 2026 ची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात येऊन 27 एप्रिलपासून फॉर्म भरण्याची प्रोसिजर चालू झालेली आहे। तर या संदर्भामधली ही नोटिफिकेशन तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता। सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड फक्त 10वी पात्रता आहे। याला एस-एस-सी पात्रतावाली सुद्धा या एक्झामसाठी तुम्ही पात्र होऊ शकता। बघा, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेले प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणजे 29 प्रकल्प कार्यालय अंतर्गत ही अधीनस्थ आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील चौकीदार गट ड संवर्गातील पदे जे आहे ते भरण्यात येणार आहे आणि ही पदे सरळ सेवा कोट्यातील 100% भरण्यासाठी ही दिलेली मान्यता आहे। आणि या पदांकरता पात्रता उमेदवारांकडून पात्र जे उमेदवार आहे तर ते ऑनलाईन अर्ज करून तुम्ही या पदासाठी पात्र आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता। यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे। परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आणि वेळ दिलेली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा दिनांक म्हणजे सुरुवात झालेली आहे 27/4/2026 म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी। तर लास्ट डेट असणार आहे फॉर्म भरायची 18/5 म्हणजे मेच्या 18 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे। आणि ऑनलाईन परीक्षेसंदर्भात काही अपडेट्स आहे तर ते तुम्हाला तुमच्या ईमेलवरती भेटणार आहे। तर त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असली तर tribal.maharashtra.government.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्या संदर्भात तुम्ही अपडेट राहायचं आहे आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। त्यानंतर यामध्ये काही तपशील दिलेला आहे। प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर चौकीदार। तर अशा पद्धतीने हे एक तुम्हाला याच्यामध्ये एका प्रकल्प कार्यालयामधले काही जे काही जागा रिक्त आहे तर त्या जागा रिक्त याच्यामध्ये तपशील जो तो जागेचा इथे दिले तर तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही जागा भरू शकता किंवा काही अराखीव जागा आहे तर त्या अराखीव जागेमधून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। याच्यामध्ये बघा दिलेलं आहे राजुरा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथेमध्ये दिलेले आहे 15 एकूण जागा आहे। त्यानंतर धुळे जिल्हा धुळे यामध्ये 29 जागा आहे। त्यानंतर प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास प्रकल्प तळोदा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी 29 जागा आहे। नाशिक जिल्हा नाशिक या ठिकाणी 34 जागा आहे। नंदुरबार जिल्हा नंदुरबार 23 जागा आहे। जिल्हा नाशिक कळवण या ठिकाणी 42 जागा आहे। प्रकल्प कार्यालय यावल जिल्हा जळगाव येथे 9 जागा आहे। घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी 26 जागा आहे। शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी 19 जागा आहे। पेन जिल्हा रायगड या ठिकाणी 11 जागा आहे। जव्हार जिल्हा पालघर 17 जागा आहे। प्रकल्प कार्यालय डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी 24 जागांचा तपशील दिलेला आहे। प्रकल्प कार्यालय सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी 5 जागेचा तपशील दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी 12 जागेचा तपशील दिलेला आहे। प्रकल्प कार्यालय पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी 8 जागेचा तपशील दिलेला आहे। प्रकल्प कार्यालय धारणी या ठिकाणी 19 जागेचा तपशील दिलेला आहे। प्रकल्प कार्यालय किनवट या ठिकाणी 2 जागेचा तपशील दिलेला आहे। कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी 2 जागेचा तपशील दिलेला आहे। अकोला जिल्हा अकोला या ठिकाणी 13 जागेचा तपशील दिलेला आहे। पांढरकवडा जिल्हा यवतमाळ या ठिकाणी 3 जागेचा तपशील दिलेला आहे। या ठिकाणी पांढरकवड्यामध्ये 2 जागा ह्या अराखीव आहे। चिमूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी 7 जागेचा तपशील दिलेला आहे। चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी 15 जागेचा तपशील दिलेला आहे।
गडचिरोली जिल्हा गडचिरोली 9 जागेचा तपशील दिलेला आहे. तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली या ठिकाणी 5 जागेचा तपशील दिलेला आहे. भंडारा जिल्हा भंडारा 5 जागेचा तपशील दिलेला आहे. देवरी जिल्हा गोंदी या ठिकाणी 16 जागेचा तपशील दिलेला आहे. नागपूर जिल्हा नागपूर या ठिकाणी 8 जागेचा तपशील दिलेला आहे. वर्धा जिल्हा वर्धा 6 जागेचा तपशील दिलेला आहे. अहेरी जिल्हा गडचिरोली 2 जागेचा तपशील दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं एकूण टोटल तुमचे जे आहे जे 29 जे प्रकल्प कार्यालय आहे ते 29ही प्रकल्प कार्यालयामधले जो तपशील आहे जागेचा तो तपशील या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे या जाहिरातीमध्ये. आणि काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जसं कोण अर्ज करू शकतो किंवा कोण अर्ज करू शकणार नाही. तर त्यामध्ये इथे पदसंख्या यामध्ये दिलेली आहे. पदसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण काही त्रुटी आहे. त्यानंतर यामध्ये खेळाडू आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण, माजी सैनिकाकरता काही आरक्षण आहे. आवश्यक कागदपत्रे दिलेले आहे. इथे प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण दिलेले आहे. भूकंपग्रस्तांसाठीचे काही आरक्षण दिलेले आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचे करता काही आरक्षण आहे. यासाठी पात्रता बघा, पात्रता दिलेली आहे. यासाठी कोण अर्ज करू शकते, तर उमेदवार हा भारतीय नागरिक आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. वयोमर्यादा त्याची जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी जे काही उमेदवाराचे वय ते 1/4/2026 या तारखेस गणण्यात येणार आहे. जाहिरात नमूद केलेल्या पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता किमान वय 18 असावे आणि कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिल केली आहे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीमध्ये 18 वर्षपेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर काही तपशील इथे दिलेले आहे, तो तपशील वाचून घ्यायचा आहे. आणि यामध्ये जे माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत शिथिलता दिलेली आहे. अनाथ मुलांसाठी 43 वर्षापर्यंत, अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षापर्यंत आणि विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. शैक्षणिक पात्रता जी आहे, शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. चौकीदार वेतन श्रेणी आहे S1 15,000 ते 47,600 आणि यासाठी हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला SSC 10वा वर्ग तुम्हाला पास असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यांनी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली आहे ते सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर अर्हता पात्रता करण्यासाठी दिनांक 1/4/2026 रोजी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया दिलेली आहे. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी निर्माण असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. त्यानंतर इथे दुसरी दिलेली आहे. तिसरी सामान्य विभाग प्रशासन सुविधा अधिसूचना दिनांक 7 जून 2017 वाचून घ्यायचे. निवडीची पद्धत इथे दिली आहे, ते पाहिजे कशा पद्धतीने वाचून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर यामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे, कशा पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. तर यामध्ये चौकीदारसाठी पदनाम चौकीदार लेखी ही 200 गुणांची असणार आहे. 50 गुण मराठीसाठी, 50 गुण इंग्लिशसाठी आणि 50 गुण सामान्य ज्ञान आणि 50 गुण बौद्धिक चाचणी म्हणजे एकूण 200 मार्काचा पेपर हा 120 मिनिटासाठी म्हणजे 2 तासाचा हा पेपर असणार आहे. परीक्षा शुल्क दिलेले आहे इथे. अमागाससाठी 1000, मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 10% सूट म्हणजे 900, 100 कमी. माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, यांच्यासाठी परीक्षा शुल्क नसणार आहे. परीक्षा शुल्क ना परतावा आहे म्हणजे तुम्हाला नो रिफंडेबल म्हणजे तुम्हाला परीक्षा भरल्यानंतर तो वापस करता तुम्हाला येणार नाही आहे, तरी लक्षात ठेवायचं आहे. अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे इथं, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवार कोणत्याही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या पदांसाठी अर्ज करू शकेल. अशा उमेदवारास तो त्याने राज्यातील निवड केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेस उपस्थित राहून परीक्षा देणे बंधनकारक राहील. म्हणजे उमेदवार कोणत्याही एकात्मिक आदिवासी कोणत्याही एका प्रकल्प कार्यालयाशी निगडीत तुम्ही अर्ज करू शकता. शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवारास एकापेक्षा अधिक अर्ज करायचा असल्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे, ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही. पात्रता: पात्र उमेदवाराला वेब आधारित ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळा म्हणजे TDC वॉचमॅन 2026.cbtexam.in या संकेतस्थळावर दिनांक 27/4/2026 पासून म्हणजे कालपासून तर 18/5/2026 म्हणजे मेच्या 18 तारखेपर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे. विविध पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारात विचारात घेतली जाणार नाही. म्हणजे तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरला, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, पण तुम्ही जर ऑनलाईन फी जर भरली नाही तर तुम्हाला परीक्षेच्या ॲडमिट कार्ड तुम्हाला मिळणार नाही किंवा तेव्हा परीक्षेसाठी तुम्हाला विचारात घेतले जाणार नाही. ओके. त्यानंतर ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज सादर करण्याची अधिसूचना इथे दिलेली आहे, ते वाचून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापूर्वी लक्षात घेण्यासाठी या गोष्टी दिलेल्या. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे. छायाचित्र 4.5 सेंटीमीटर गुणिले 3.5 सेंटीमीटर. त्यानंतर स्वतःची स्वाक्षरी काळ्या शाईने, स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर, इंग्रजी भाषेतील खालील दिलेल्या मजकूर असलेले स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लिहायचं आहे. त्यानंतर हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज या जाहिरातीत नमूद मुद्दा 11.3 मध्ये नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करायची आहे. त्यानंतर यामध्ये अजून दिलेलं आहे की जे इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील कॅपिटल लेटर स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. जे तुमची स्वाक्षरी डिलीट करतात तेच तुम्ही करायचे. त्यानंतर डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग देऊ नये. उमेदवारास अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी डाव्या अंगठाचा वापर करू शकतो. ज्याला उजवा नाही त्यांनी डाव्या अंगठाचा वापर करायचा आहे. त्यानंतर जे म्हटलं मी स्वहस्ताक्षरित घोषणेनुसार जे मजकूर डिक्लेरेशन म्हणजे असं लिहायचं आहे त्यानंतर तुमचं नाव, त्यांचा हेल्पली डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिट बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. आणि इथं तुमची जे काही XYZ सिग्नेचर असेल ते सिग्नेचर करायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की अर्ज भरण्यासाठी जे कार्यपद्धती आहे त्या सूचना इथे वाचून घ्यायच्या आहे, कशा पद्धतीनं अर्ज करायचा आहे ते. ओके. ह्या सूचना दिलेल्या त्या सूचना तुम्ही वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी काही जे ऑनलाईन परीक्षा शुल्क आहे ते शुल्क भरणे कशा पद्धतीनं करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या डायग्राममध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर स्कॅनिंग कागदपत्रे अपलोड जर करायचे असेल तर कशा पद्धतीने हे करायचे ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर जे स्वाक्षरी आहे ते स्वाक्षरी डाव्या अंगठाचा ठसा इंग्रजी भाषेतील घोषणापत्राची माहिती जे ती इथे दिलेली हे सुद्धा तुम्ही वाचून घ्यायचं तरच त्या पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. ओके. आणि कागदपत्र स्कॅन करताना कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणत्या म्हणजे PDF किंवा कोणत्या साईजमध्ये लागते, कसे रंगीत लागते, JPS लागते की कसे PDF लागते ते हे तुम्ही सर्व वाचून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. ओके. त्यानंतर टिप दिलेले इथं काही ते त्या वाचून घ्यायचे आहे. अर्ज करण्यासाठी इथं सूचना दिलेल्या त्या वाचून घ्यायच्या आहे. ओके मित्रांनो. आणि अर्जातील माहितीचे पुनर्वलोकन म्हणजे अर्ज भरल्यानंतर अजून तुम्ही रिव्ह्यू अर्ज करून त्याबद्दल माहिती तुम्ही वाचायची आहे की तुमचं काही चुकलं जर असेल त्यामध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्ती करून तो फॉर्म सबमिट करायचा आहे. या ठिकाणी परीक्षा केंद्र संदर्भात माहिती आणि परीक्षेच्या बाबतची सर्वसाधारण सूचना दिलेली म्हणजे उपलब्ध परीक्षा केंद्रे महाराष्ट्राचे सर्व जिल्ह्यात ठिकाणी राहील. अपवादात्मक दृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्याच्या इतरत्र ठेवले जातील. म्हणजे तुम्ही जे परीक्षा केंद्र निवडलेले आहे तेच तुम्हाला मिळेल याची खात्री नाही आहे. याच्यामध्ये परीक्षा आयोजन करणारी जी समिती आहे जर एखाद्या सेंटरवरती जर संख्या जास्त असेल तर तुम्हाला दुसऱ्या शहरातील सुद्धा सेंटर देऊ शकते, तेही यामध्ये नमूद केलेलं आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. तशी तयारी तुमची असली पाहिजे.
ओके. यामध्ये उमेदवारासाठी महत्त्व आहे, सूचना आहे त्या वाचून घ्यायच्या सर्व. म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे तर तुम्हाला अर्ज हा आदिवासी विकास विभागाअंतर्गत घेण्यात येणारी जी परीक्षा आहे चौकीदार वॉचमॅन, ती या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्ही इथून घेऊन फॉर्म भरायचा आहे. नाशिकमधून हे प्रेस प्रकाशित झालेले आहे 27 एप्रिल 2026 रोजी. जाहिरात जी आहे ती प्रकाशित झालेली आहे. tribal.maharashtra.government.in या वेबसाईटवर अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. काही टेक्निकल ऑनलाईन उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण म्हणजे जर आली तर ईमेल ID आणि हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही म्हणजे कॉल करू शकता. ओके. तर अशा पद्धतीनं ही वॉचमॅनची चौकीदारची जी जाहिरात आहे आलेली आहे. खूप मोठी संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामुळे जे विद्यार्थी आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा आणि व्यवस्थित भरावा, की त्याच्यामध्ये चुका करू नका. ओके. असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली अपडेट्स जे आहे व्हिडिओ जाहिराती येणार आहे आणि क्लासेससुद्धा होणार आहे आपल्या याच्यावरती. तर जर विद्यार्थी तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. मी अमित आड इथंच थांबतो. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. धन्यवाद मित्रांनो.